नमस्कार. विचार शृंखला माझं माहेर पंढरी भाग दुसरा. पंढरपूर ही संतांची मिरास. महाराष्ट्राचं लाडकं दैवत पांडुरंग हे आपलं आराध्य दैवत आहे. पंढरपूर म्हणजे साक्षात भूवैकुंठ. भीमा नदीच्या तीरावर वसलेलं हे पंढरपूर म्हणजे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. पंढरपुरी असलेली ही भीमा नदी चंद्रकोर आहे, म्हणून ती चंद्रभागा झाली. चंद्रभागा हे नाव भाविकांच्या मनात इतक्या प्रकर्षाने कोरलं गेलं आहे की तिचं मूळ नाव भीमा याचा आपल्याला विसरच पडला आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा असं संत जनाबाई म्हणते. तर भक्तराज नामदेव म्हणतात, चंद्रभागेसी करिता स्नान तुझे दोष पळते रानो रान. या पंढरीला पूर्वीच्या काळी पुंडलिकपूर, पांडुरंगपल्ली, पंढरी अशा अनेक नावांनी ओळखलं जायचं. पण उत्तर काळात मूळ नावाचा अपभ्रंश होत होत अखेरीला पंढरपूर किंवा पंढरी हे नाव जनमानसात स्थिरावलं. भीमा तीरावर असलेल्या एका छोट्या उंचवट्यावर पांडुरंगाचं मंदिर उभं राहिलं. नंतर हळूहळू त्याचा विस्तार झाला. हे पांडुरंगाचं म्हणजे विठ्ठलाचं मंदिर इसवी सन 1888-89 बांधल्याचा उल्लेख पंढरपुरी सापडलेल्या एका शिलालेखात आढळतो. आपल्या संतांचं या पवित्र पंढरीशी प्रेमाचं नातं जुळून आलं. अवघी ही पंढरी सुखाची वोवरी, अवघा हा विठ्ठल सुखाचा कैवारी. नामा म्हणे आधार सकळ जीवांचा, तो स्वामी आमुचा पंढरीनाथ. पंढरीस जावे जीवनमुक्त व्हावे, विठ्ठला भेटावे जीव लगा. काया वाचा मन चरणी ठेवावे, प्रेम सुख घ्यावे सर्व काळ. प्राचीन काळी पंढरपूर हे शिवक्षेत्र होतं. या आजच्या पंढरपूरला 1400-1500 वर्षांचा इतिहास आहे. पंढरपुरी जाणं ही मराठी भाविक मनाची पर्वणी आहे. जीवनात एकदा तरी पंढरपूरला जाऊन जीवन सत्कारणी लावावं ही मराठी मनाची श्रद्धा आहे. पंढरपुरातली प्राचीन मंदिरं शिवाची आहेत. भीमा तीरी शिवाची देवळं आहेत. पंढरपूर ज्या भीमा नदीच्या तीरी वसलंय तिचा उगम भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणापासून झाला. ती भीमा पंढरपुरी धनुष्याकृती अर्धचंद्रकार झाली म्हणून तिला चंद्रभागा असं नाव पडलं. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवा. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा देव भेटे कुठवर. पंढरीत भजन गायन करत प्रत्येक भाविक भक्तांना त्यांच्या विठुरायाला प्रत्यक्ष भेटता येतं, त्याला चरणस्पर्श करता येतो. असं हे भाग्य फक्त या पंढरीतच मिळतं. हे आपलं 7 जन्मीचं भाग्य आहे. पंढरपूरचा भक्त वेडा विठ्ठल पूर्वी इथे नव्हता अशी आख्यायिका सांगते. आपल्या जन्मदात्यांना शिवस्वरूपात पाहून त्यांची सेवा भक्ती पूजा करणाऱ्या भक्त पुंडलिकाने विठुरायाला पंढरपुरी या विटेवर उभं केलं. किंबहुना पुंडलिकाचा जन्मदात्यांविषयी असलेला सेवाभाव बघून थक्क होऊन तो पुंडलिकाच्या आज्ञेनुसार या विटेवर भक्तांसाठी उभा राहिला. पुंडलिकाची तपश्चर्या फळाला आली. शंकर ज्याचं ध्यान करतात तो विष्णू पंढरपुरी नित्यासाठी विराजमान झाला. संत निवृत्तीनाथ असं म्हणतात, विष्णू सहित शिव आणिला पंढरी. भक्त पुंडलिकाबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात कृतज्ञता भाव आहे.